नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमातील 4थ्या प्रकरणाचा अभ्यास सुरू केलेला आहे। या 4थ्या प्रकरणामध्ये आधीच्या काही व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय, राष्ट्रीय एकात्मतेची समान मूल्य कशी असतात, राष्ट्रीय एकात्मता कशी निर्माण होते, या घटकाचा विचार केलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भारत आणि राष्ट्रीय एकात्मता, भारतामध्ये असणारी राष्ट्रीय एकात्मता ही कशी निर्माण झाली, ही निर्माण होण्यासाठी कसे प्रयत्न करावे लागले, याचा विचार आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये करायचा आहे। हा अभ्यास करत असताना राष्ट्रीय एकात्मतेसमोर असणारी आव्हानं कोणती आहेत, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यामध्ये कोणत्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्या समस्यांचाही विचार आपल्याला 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये करायचा आहे। परंतु तो हळूहळू आपण पुढच्या भागांमध्ये करणार आहोत। आजचा जो भाग आहे, या आजच्या भागामध्ये आपल्याला राष्ट्रीय एकात्मता आणि भारत हा विचार थोडक्यामध्ये करायचा आहे। आणि पुढच्या भागामध्ये भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी संरचनात्मक परिणाम किंवा संरचनात्मक तरतुदी कोणत्या आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या निर्मितीमध्ये मानसिक परिणाम किंवा मानसिक प्रयत्न कोणते आहेत, याचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं। 15 ऑगस्ट 1947 ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेला भारतासमोर गरिबी असेल, निरक्षरता असेल, सामाजिक विषमता असेल, बेरोजगारी असेल, अशा प्रकारच्या अनेक समस्या ज्या आहेत, या समस्या होत्या। या सर्व समस्या नवजात भारताला सोडवायच्या होत्या आणि या समस्या सोडवून राष्ट्रीय एकात्मतेची निर्मिती झालेली होती। ती राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणं, राष्ट्रीय एकात्मता टिकून ठेवणं, हे नवीन भारताच्या सरकारसमोरचं, शासनासमोरचं एक उद्दिष्ट, एक आव्हान हे आव्हान होतं। भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळ सुरू होती आणि या स्वातंत्र्य चळवळीमध्ये राष्ट्रवाद निर्माण झाला। या राष्ट्रवादातून वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, प्रांताचे लोक जे होते, हे लोक स्वातंत्र्य लढ्यामध्ये एकत्रित आले आणि एकत्रित येऊन भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची निर्मिती झाली। जवळपास 150 वर्ष भारतीयांनी स्वातंत्र्य युद्ध हे युद्ध चालवलं, इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला। ही जी स्वातंत्र्य चळवळ होती, या स्वातंत्र्य चळवळीने काही मूल्ये आणि काही उद्दिष्टे आपल्या समोर समोर ठेवलेली होती। ही जी स्वातंत्र्य चळवळ होती, त्या स्वातंत्र्य चळवळीचा विचार जर आपण केला तर त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वातंत्र्य असेल, समता असेल, ही मूल्य होती। परंतु यासोबतच 3 महत्वाची मूल्ये स्वातंत्र्य चळवळीने भारतीयांसमोर ठेवलेली होती। त्याच्यामध्ये पहिलं मूल्य होतं राष्ट्रवाद, की भारत हा माझा देश आहे आणि आम्ही सर्व एक आहोत, ही राष्ट्रवादाची भावना स्वातंत्र्य चळवळी या चळवळींनी जोपासलेली होती। त्यानंतर धर्मनिरपेक्षता, भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहत होते, परंतु आम्ही सर्व भारतीय आहोत आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था निर्माण होईल। सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाईल, प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचं स्वातंत्र्य राहील, राज्याचा कोणताही धर्म हा धर्म राहणार नाही। अशा प्रकारची धर्मनिरपेक्षतेचं मूल्य स्वातंत्र्य चळवळी होती, या चळवळींनी रुजवलेलं होतं आणि याच चळवळीतून स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्व धर्माच्या लोकांनी भाग घेतलेला होता। त्यानंतर स्वातंत्र्य चळवळ जी होती, या स्वातंत्र्य चळवळीमध्ये तिसरं मूल्य होतं लोकशाही। लोकांसाठी आणि लोकांकडून चालवलं जाणारं शासन म्हणजे लोकशाही होय।
भारतातल्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आपण जर पाहिला तर या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये वेगवेगळी प्रकारची आंदोलनं झाली आणि ही आंदोलनं काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झालेली होती आणि काँग्रेसची वेगवेगळी अधिवेशनं झाली होती आणि या वेगवेगळ्या अधिवेशनामध्ये स्वतंत्र भारताच्या दृष्टिकोनातून अनेक ठराव मंजूर केलेले होते आणि त्या ठरावामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये लोकशाहीची स्थापना जी आहे ही स्थापना करण्याची ही करण्यात येईल आणि लोकशाहीची स्थापना करून भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना जी आहे ती जोपासना केली जी आहे ती केली जाईल. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रस्ताव असतील, वेगवेगळे ठराव जे असतील हे ठराव काँग्रेसच्या वेगवेगळ्या अधिवेशनामध्ये मंजूर करण्याचे करण्यात आलेले जे आलेले होते आणि यामुळे भारताची स्वातंत्र्य चळवळ जी होती या चळवळीमुळे 3 उद्दिष्टे ठेवलेली होती. ती 3 उद्दिष्टे आपण पाहिली, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही. परंतु या मूल्यासोबतच स्वातंत्र्य चळवळ जी होती या स्वातंत्र्य चळवळीने भारतीय शासनासमोर अनेक प्रकारची उद्दिष्ट जी आहेत ही उद्दिष्ट ठेवलेली जी आहेत ही ठेवलेली होती. या उद्दिष्टांचा विचार जर आपण केला तर भारताची आर्थिक प्रगती करणं, सामाजिक परिवर्तन घडवून आणणं, बेकारी, बेरोजगारी, गरिबी दूर करणं ही स्वातंत्र्य प्राप्तीनंतरची भारताची महत्वाची उद्दिष्ट जी आहेत ही उद्दिष्ट होती. आणि मग ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या उद्दिष्ट पूर्ण करत असताना राष्ट्राची एकात्मता जोपासणं आणि भारताची राष्ट्रीय एकात्मता बळकट करणं हे महत्वाचं काम भारतीय शासनाला, भारतीय सरकारला करणं आवश्यक जे आवश्यक होतं. भारतामध्ये एकता आपोआप निर्माण होणारी नव्हती. भारताचा विचार जर आपण केला तर भारतामध्ये आजही वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, प्रांताचे, भाषेचे, संस्कृतीचे लोक जे आहेत ते लोक राहतात. अनेक भाषा, अनेक संस्कृती, अनेक धर्म अशा प्रकारचे लोक असल्यामुळे अशा प्रकारची सगळी विविधता जी आहे ही विविधता भारतामध्ये जी आहे ती भारतामध्ये होती आणि या विविधतेतून सर्वांना एका सूत्रामध्ये बांधून त्यांची राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणं आवश्यक जे आवश्यक होतं. स्वातंत्र्य चळवळीमध्ये हे काम मोठ्या प्रमाणामध्ये जे हे प्रमाणामध्ये झालेलं होतं. परंतु एकदा राष्ट्रीय एकात्मता निर्माण झाली की ती सतत टिकून राहील असं नसतं. अनेक प्रश्न निर्माण होतात, अनेक समस्या निर्माण होतात आणि त्या समस्येतून राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण जो आहे हा निर्माण होत असतो. म्हणून प्रादेशिकवाद असेल, भाषावाद जो आहे हा भाषावाद असेल किंवा वंशिकवाद असेल किंवा धर्मवाद असेल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात. या सगळ्या समस्या राष्ट्रीय एकात्मतेला धोकादायक अशा प्रकारच्या समस्या असतात. म्हणून या सर्व समस्या दूर सारून भारतीय लोकांमध्ये एकता निर्माण करणं, राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करणं आणि संवर्धन करणं हे शासनाचं महत्वाचं कार्य जे हे कार्य होतं. आणि ही राष्ट्रीय एकात्मता जी असते ही एकात्मतेची जोपासना करण्यासाठी आणि समाजामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी ज्याप्रमाणे राष्ट्रवाद आवश्यक होता, ज्याप्रमाणे धर्मनिरपेक्षता आवश्यक होती, त्याचप्रमाणे लोकशाहीची आवश्यकता जी आहे ही आवश्यकता होती. लोकशाही शासन व्यवस्थेनुसार सामाजिक बदल घडून आणले जातात. लोकशाही व्यवस्थेनुसार आर्थिक प्रगती घडून आणली जाते आणि या आर्थिक प्रगतीच्या साह्याने गरिबी असेल, जातीभेद असेल, लिंगभेद असतील तर या समस्या दूर करण्याचं काम लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये केलं जे हे केलं जातं. आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राष्ट्रीय एकात्मता टिकून ठेवण्यासाठी भारतामध्ये लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार जो आहे हा स्वीकार करण्यात आला आणि या लोकशाही शासन व्यवस्थेच्या आधारे राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करणं, संवर्धन करण्याचं कार्य जे या कार्याला सुरुवात ही सुरुवात करण्यात आलेली होती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या नवजात राष्ट्राला राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागलेले होते. हे जाणीवपूर्वक प्रयत्न करत असताना भारत शासन जे होतं या शासनाने 2 घटकांमध्ये हे जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले होते. पहिला प्रकार होता संरचनात्मक परिणाम आणि दुसरा परिणाम होता मानसिक परिणाम. संरचनात्मक परिणाम कोणकोणते आहेत, मानसिक परिणाम
कोणकोणत्या आहेत, संरचनात्मक परिणामासाठी कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहेत, त्या तरतुदी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणार जे आहेत ते ऐकणार आहोत. परंतु राष्ट्रीय एकात्मता निर्माण करत असताना संरचनात्मक परिणाम म्हणजे काय आणि मानसिक परिणाम म्हणजे काय आणि ते भारतामध्ये कोणत्या पद्धतीने प्रयत्नपूर्वक लागू करण्यात आले याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. भारताचा विचार जर आपण केला तर भारतामध्ये संरचनात्मक अखंडता जपण्यासाठी संविधानिक प्रक्रियेतून प्रयत्न करणे आवश्यक होते आणि याच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीच्या अगोदरपासूनच भारताची राज्यघटना तयार करण्याचं काम जे आहे हे काम सुरू करण्यात आलेलं होतं आणि भारतीय संविधान निर्मितीचं जे कार्य सुरू होतं या संविधान निर्मिती करीत असताना राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करणारी अनेक तत्व जी होती ही तत्व घटना समितीने संविधानामध्ये नमूद केलेली होती. मग ती तत्व जी आहेत ही तत्वामध्ये लोकशाहीचा स्वीकार असेल, प्रौढ मताधिकार जो आहे हा प्रौढ मताधिकार असेल, प्रबळ केंद्र शासन असेल किंवा अखिल भारतीय सेवा असतील किंवा भारतामधली राष्ट्रीय एकात्मता परिषद असेल, अशा प्रकारच्या अनेक तरतुदी भारतीय संविधानामध्ये घटना समिती जी होती या घटना समितीने करून ठेवलेल्या ज्या या ठेवल्या होत्या आणि या संविधानिक तरतुदीमुळे भारतामध्ये राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचं महत्वाचं कार्य जे आहे हे महत्वाचं कार्य करण्यात आलेलं होतं. या तरतुदी कोणत्या आहेत या तरतुदी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु भारतीय संविधानाचा भारतीय राज्यघटनेचा विचार जर आपण केला तर भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्राची एकात्मता, भारताची एकता आणि एकात्मता जपण्यासाठी अनेक अशा प्रकारच्या घटनात्मक कायदेशीर तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. या कायदेशीर तरतुदींना न्यायालयाचं संरक्षण सुद्धा घटना समितीने प्रदान केलेलं आहे आणि अशा प्रकारे प्रचंड अशा प्रकारचं संरक्षण देऊन या तरतुदी भारतीय संविधानामध्ये करण्याचे हे करण्यात आलेले आहेत आणि या संविधानिक परिणामातून राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करणं, राष्ट्रीय एकात्मतेचं संवर्धन करण्याचं कार्य जे आहे हे कार्य भारतीय संविधानाने केलेलं जे हे केलेलं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मतेचा विचार जर आपण केला तर राष्ट्रीय एकात्मता ही मनाशी संबंधित असते. हा मानसिक घटक आहे आणि त्याच्यामुळे केवळ कायद्याच्या द्वारे तरतुदी करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली जाईल असं ठामपणे सांगता येणार नाही. कायद्याच्या द्वारे त्याला राष्ट्रीय एकात्मता जी असते या राष्ट्रीय एकात्मतेला पाठबळ मिळत असतं. परंतु राष्ट्रीय एकात्मता ही मानसिक संकल्पना असल्यामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी मानसिक परिणामांचा महत्वाच्या दृष्टिकोनातून विचार जो आहे हा विचार करावा लागतो आणि त्याच्यामुळे भारतीय राष्ट्रीय एकात्मतेचा विचार करत असताना संवैधानिक परिणाम आणि मानसिक परिणाम अशा दोन परिणामांचा आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार जो आहे हा विचार करायचा जो आहे हा करायचा आहे. मग या दृष्टिकोनातून विचार करीत असताना आपण जर मानसिक परिणामांचा विचार जर आपण केला तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक जे होते हे लोक एकाच राष्ट्रीय छत्राखाली येण्यास सुरुवात झालेली होती. भारताचा विचार जर आपण केला तर भारतामध्ये विविधता होती. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीक आले, शक आले, हुन जे हे हुन आले, वेगवेगळ्या जातीचे लोक होते, वेगवेगळ्या धर्माचे लोक होते, वेगवेगळ्या प्रांताचे लोक जे हे लोक होते. परंतु या सर्वांना एकत्र येऊन त्यांची एक ओळख निर्माण करणं आवश्यक होतं. मग ही ओळख निर्माण करत असताना त्यांच्यामध्ये समानतेचं सूत्र, समानतेचा धागा शोधून काढणं आवश्यक होतं आणि स्वातंत्र्य चळवळ जी होती या स्वातंत्र्य चळवळीमध्ये वेगवेगळ्या जाती असतील, धर्म असतील, प्रांत असतील, संस्कृती असतील, तर या सर्वांमध्ये एकतेचा धागा, एकात्मतेचा धागा शोधून काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न करण्यात आले आणि मग ते शोधून काढून त्यांच्यावर ते प्रयत्न भारतीयांवर बिंबवण्यात आले की तुमची जात वेगळी असेल, धर्म वेगळा असेल, भाषा वेगळी असेल, परंतु तुम्ही सर्व एका धाग्याने बांधले गेलेले आहेत आणि तो जो धागा आहे तो धागा म्हणजे भारतीयत्व आहे. आणि या दृष्टिकोनातून जम्मू काश्मीर
पासून तर कन्याकुमारी पर्यंतचा विचार जर आपण केला किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे, अशा सर्व याचा विचार जर आपण केला तर वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, प्रांताचे लोक जरी असले तरी या सर्व एका सूत्रामध्ये बांधत असताना आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्व एक बंधू आहोत आणि आपण सर्व एका भारत या राष्ट्राचे घटक आहोत, ही एकतेची भावना जी होती ही भावना आणि त्यांच्यामध्ये असणारे मानसिक धागा किंवा मानसिक संबंध जोपासण्याचं कार्य जे हे कार्य भारतामध्ये सरकारने केलेले जे हे केलेलं होतं आणि ते जे परिणाम आहेत त्या परिणामांना आपण मानसिक परिणाम असे म्हणत जे हे म्हणत असतो. आणि अशा प्रकारे भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करणं, संवर्धन करणं यासाठी संवैधानिक परिणाम आणि मानसिक परिणाम या दोघांचाही विचार करण्यात आला आणि या दोघांच्या एकत्रीकरणातून राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करण्याचं काम भारतीय राज्य घटनेने, भारतीय संविधानाने, त्याचप्रमाणे भारतामधलं जे नवजात सरकार होतं या सरकारने करण्याचं काम जे हे काम केलं आणि त्याद्वारे राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना आणि संवर्धन करण्यात आलेलं आहे. मग यासाठी केलेल्या संविधानिक तरतुदी कोणत्या आहेत आणि मानसिक तरतुदी कोणत्या आहेत या तरतुदींचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत.